नमस्कार मंडळी, कसं काय मजेत आहात ना? अक्काच किचनमध्ये अक्का तुमचं स्वागत करत आहे. आज छानपैकी कढीची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. बऱ्याच जणांची कढी फुटते, पाणी एकीकडे, ताक एकीकडे, पीठ एकीकडे अशी होते. पण कढी फुटू नये म्हणून काय केलं पाहिजे? कढी छान घट्ट होण्यासाठी, चवदार होण्यासाठी काय काय केलं पाहिजे? ते मी सगळं तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे. त्यासाठी दही घेतलं आहे, बेसन पीठ, मेथीचे दाणे, आलं, लसूण, हिरवी मिरची, तुपाची फोडणी द्यायची असते कढीला. तेलाची फोडणी द्यायची नाही. तुपाच्या फोडणीने कढी खूप छान लागते, खायलाही मस्त लागते आणि वाटते पण छान, कारण लोण्यापासून तूप बनतं आणि दह्याची कढी करताना तुपाचीच फोडणी द्यायची. आणि मी कढीमध्ये हळद वापरत नाही, धणे जिरे पावडर वापरते, हिंग वापरते. त्याच्याने कढी चवदार आणि टेस्टी लागते. त्यासाठी कढी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवते. छानपैकी दही घेतल्यानंतर छान रवीने घुसळून घ्यायचं दही. त्यामध्ये बेसन पीठ टाकायचं. लसणाची पातेची सध्या सीजन चालू आहे, तर लसूण पात वाटलेली आहे मी, तीच थोडीशी त्याच्यामध्ये टाकली. हिरव्या मिरच्या 2 वाटून टाकल्या आहे आणि छान घुसळून घेतलं ते. मग गॅसवर पातेलं गरम केलं, त्यामध्ये तूप टाकलं, मेथ्यांचे 2-3 दाणे टाकले, किसलेलं आलं टाकलं, जिरे, हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर छान फोडणी केली. आलं किसून टाकायचं एकदम बारीक किसणीने, आल्याने टेस्ट खूप छान येते. आलं, हिंग हे रोजच्या जेवणात पाहिजेच आपल्याला. आणि धणे जिरे पावडर तुम्ही जे दही आणि पीठ घुसळून घेतात ना त्यामध्ये टाकायचं, म्हणजे एकदम छान होते कढी. आम्ही हळद वापरतच नाही, त्यामुळे आमची कढी पांढरी दिसते पण छान लागते खायला, एकदम मस्त कढी लागते. आणि कढीमध्ये गूळ कधीच टाकायचा नाही, साखर टाकायची. आमसुलाची कढी केली तरच गूळ टाकायचा. दह्याची, ताकाची कढी केली तर त्यामध्ये तुम्ही साखरच टाका, गूळ टाकू नका. शास्त्रानुसार, आयुर्वेदानुसार दह्याच्या कढीमध्ये साखरच टाकायची असते, गूळ टाकायचा नसतो. अशा प्रकारे छान फोडणी दिल्यानंतर कढीला उकळी नाही काढायची. थोडीशी असं वाटलं की आता उकळते कढी की लगेच गॅस बंद करायचा. त्यामध्ये मीठ टाकायचं आणि छानपैकी कढी, भात, कोथिंबिरीच्या वड्या, लसणाच्या पातीची चटणी, छान जेवणाचं ताट तयार झालं. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. मस्त